26 जून 1874 हा छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. खऱ्या अर्थाने आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस. शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकराजे होते. राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाच वारसा चालवला. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय व अंमलात आणलेले अनेक कायदे देशासाठी कायम मार्गदर्शक राहिले आहेत. शाहू महाराज लोकशाहीमध्ये दिशादर्शक प्रशासन राबवणारे होते. लोककल्याणकारी राजाची संकल्पना त्यांनी तंतोतंत राबवली व एक आदर्श निर्माण केला. काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची त्यांची कार्यपद्धती होती. रयतेसाठी त्यांची तत्परता अनेक प्रसंगातून दिसून येते. शेती, शिक्षण, आरोग्य, महिला, कला, क्रीडा, कामगार या क्षेत्रातील महाराजांचे काम पाहिले तर आपल्याला याची प्रचिती येते. राजर्षी शाहू महाराज हे बहुजनांचे मुक्तिदातेही होते. शिक्षण प्रसाराशिवाय समाज जागृत होणार नाही म्हणून त्यांनी सन 1894 ते 1922 या काळात शिक्षण सुधारणा व प्रसारासाठी अभूतपूर्व कार्य केले. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शिक्षण संस्था निर्माण झाल्या. त्यांची प्रेरणा व आश्रयदाते शाहू महाराज होते. कोल्हापूर राज्यात तर महाराज त्या काळी सर्वात जास्त खर्च शिक्षणावर करत असत. भारतात सर्वप्रथम विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहेही कोल्हापुरातच बांधली गेली. 21 सप्टेंबर 1917 रोजी त्यांनी खास जाहीरनामा काढून शिक्षण सक्तीचे व मोफत करायचा कायदा केला. अशा प्रकारचा कायदा करणारे शाहू महाराज हे देशातील पहिले प्रशासक आहेत. याच दूरदृष्टीने 1917 मध्ये त्यांनी पुण्यामध्ये ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीची स्थापना केली. सर्व जनतेला प्रेरणा मिळावी या अनुषंगाने त्यांनी पुणे येथे एक भव्य शिवस्मारक बांधण्याची योजना आखली. परंतु शिक्षण प्रसाराच्या संघर्षामध्ये वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी 6 मे 1922 रोजी महाराजांनी आपली जीवित यात्रा संपवली. सकल जनांचा कैवारी हरपला. पण शाहू महाराजांनी घेतलेल्या सर्वांगीण लोकोद्धाराचा ध्यास व परंपरा त्यांच्या पुढील पिढ्यांनी कायम ठेवल्या. 16 जून 1928 ला छत्रपती राजाराम महाराजांनी त्यावेळचे गव्हर्नर ऑफ बॉम्बे सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या पहिल्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. 1932 मध्ये प्रथमच सोसायटीच्या शाळेतून मोठ्या प्रमाणावर शिक्षण देण्यास सुरुवात केली गेली आणि वर्षानुवर्षे ज्ञानदानाची ही ज्योत त्यांनी तेवत ठेवली आहे. आज रोजी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी प्रचंड विकसित झालेली आहे आणि अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. गेल्या 100 वर्षापासून कार्यरत असलेल्या AISSMS संस्थेचे अध्यक्ष खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांचे वर्षानुवर्ष संस्थेला मिळणारे पाठबळ आणि बहुमूल्य मार्गदर्शन या संस्थेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी यशाचे नवे शिखर गाठण्यास प्रोत्साहन देते. छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या या प्रयत्नांमुळेच आज आपल्या सर्वांची शैक्षणिक प्रगती झाली आहे. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच सोसायटीमध्ये दरवर्षी 26 जूनला छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. सोसायटीशी नाता असलेला प्रत्येक व्यक्ती हा दिवस एखाद्या सण समारंभाप्रमाणे साजरा करतो. सर्वत्र प्रसन्न व उत्साहाचे वातावरण असते. यातून प्रत्येकाला त्यांनी केलेल्या कार्याची व त्यांच्या विचारानुसार वाटचाल करण्याची ऊर्जा मिळते. शाहू महाराजांनी केलेल्या या ऐतिहासिक कार्यामुळे त्यांना शैक्षणिक क्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाते. आपले सर्वस्व लोकोद्धारासाठी लावणाऱ्या या आदर्श प्रशासकास 150व्या जयंतीस आमचा मानाचा मुजरा.